मुंबईत काल ईदच्या निमित्ताने मिरवणूक निघाली, मात्र परळ परिसरात 2 गटात राडा झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. नेमकं काय घडलं पाहूया. ईदच्या मिरवणुकीवेळी मुंबईच्या परळ परिसरात राडा झाला. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ईदच्या मिरवणुकीवेळी काही बाईक्सवार जोरजोरात हॉर्न वाजवत होते. स्थानिकांनी जोरात हॉर्न वाजवण्यावर आक्षेप घेतला. त्याचवेळी काही बाईक्सवारांनी काही अंतरावर जाऊन वाहनं थांबवल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे 2 गट आमनेसामने आले आणि घोषणाबाजीही सुरू झाली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवलं. भोईवाडा पोलिसांकडून रेहान सय्यद, आदिल खान आणि मिराज रईस या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही ठराविक समाजकंटकी लोक हे करत असतात. मुद्दा हा आहे की काल पोलिसांनी बरोबर चोख उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर हे प्रत्येक वेळी देत राहतील पोलीस. माझी विनंती सगळ्यांना हीच आहे की देश आत्ता एका वेगळ्या माहोलमध्ये आहे. क्रांती ही आपण सामाजिक क्रांती घडवत आहोत. मैदान असतील, शाळा असतील, रोजगार उद्योगधंदे असतील, मला वाटतं त्याच्यावर आपण आत्ता फोकस करणं गरजेचं आहे. आणि जर अशी कुठे घटना घडली तर पोलीस आहेतच, नसतील तर जनता आहे. जाणून बुजून असे काही सोशल एलिमेंट्स आहेत जे वातावरण खराब करायचा प्रयत्न करत आहेत, पण ह्यांच्यावरती आमची कडी नजर आहे. मुंबईचं गणेशोत्सव आजपर्यंत कधीही त्याच्यावरती कधीही कुठला डाग लागलेला नाही. अतिशय उत्साहामध्ये सगळे समाज बांधव मिळून एकत्र मिळून हा उत्सव साजरा करतात. ह्याच्यामध्ये कोणी खंड काढायचा किंवा कोणी काही जाणून बुजून काही करायचा प्रयत्न केला, नक्की त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे आणखी काही जणांवर कारवाईची शक्यता आहे. रणजित इंगळेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.